नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या 575 जागांची जी भरती राजस्थान लोकसेवा आयोगानं जी प्रसिद्ध केलेली आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण जर नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन असिस्टंट प्रोफेसर रिक्रुटमेंट 2025 राजस्थानमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 575 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 21 वयवर्ष 21 ते 40 वयोगटातील उमेदवार राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 ही आहे. असिस्टंट प्रोफेसर रिक्रुटमेंट 2025 राजस्थान लोकसेवा आयोगाने 575 जागांसाठी जी सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली आहे त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. रिक्त स्थान म्हणजे रिक्त पदांची तपशील हिंदीसाठी आपण जर पाहिलं तर 58 जागा आहेत, इंग्रजीसाठी 21, संस्कृतसाठी 26. यासाठी पात्रता कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यानंतरनं त्या संदर्भात सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हिंदीसाठी 58 जागा आहेत, इंग्रजीसाठी 21, संस्कृतसाठी 26, उर्दूसाठी 8, पारसीसाठी 1, वनस्पतीशास्त्र 42, केमिस्ट्रीसाठी 55, उर्दू 8, पारसी 1. त्यानंतरनं गणितसाठी 24 जागा, फिजिक्ससाठी 11, प्राणीशास्त्र 38, ABST 17, FAFM 8, अर्थशास्त्र 23, फिलॉसॉफी 1, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन 10, भूगोल 60 जागा, कायदा 10, इतिहास 31 पदं, होम सायन्स 12 पदं, समाजशास्त्र 24 पदं, तत्त्वज्ञान 1 पद, राज्यशास्त्र 52 पदं, लोकप्रशासन 6 पदे, सायकोलॉजी मानसशास्त्र 7 पदं, शासकीय उत्पादन व निर्यात व्यवस्थापन 1, ड्रॉइंग अँड पेंटिंग 8, टेक्स्टाईल ड्रॉइंग अँड पेंटिंग 2, संगीत गायन 6, संगीत वाद्य 4, नृत्य 1. याची पात्रता व निकष काय आहेत? शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे किमान 55% गुणासह पदव्युत्तर पदवी आणि पदासाठी आवश्यक असणारं नेट जर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल तर नेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. वयोमर्यादा आहे 21 ते 40. अर्ज कसं करावा तर यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. तुम्ही ही जाहिरात मी खाली प्रसिद्ध rpscastan.gov.in त्यानंतर होमपेजवर आपला हे सर्व माहिती त्यावर उपलब्ध करून दिलेली. आता याची निवड प्रक्रिया जी आहे ती बघा आपण. निवड प्रक्रिया कशी असेल? उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्राची पडताळणी याच्या आधारे केली जाईल. अधिकृत वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा 3 टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. त्याची लेखी परीक्षेचे जे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आपण पाहू शकता. 1 ते 12 डिसेंबर पहिला टप्पा, दुसरी परीक्षा दुसरा पेपर 15 ते 19 आणि तिसरा 22 ते 24 डिसेंबर अशा 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील आणि एकूण 200 गुणांची ही लेखी परीक्षा असेल. त्यापैकी 3 पेपरचं विभाजन देखील त्यांनी दिलेलं आहे. 200 गुणाचं 75 मार्काचे 2 पेपर, 150 मार्का आणि तिसरा पेपर जो असेल तो 50 गुणांचा असेल. बघा, पहिले 2 पेपर हे विषयाशी संबंधित असतील. तिसरा पेपर हा जनरल पेपर असेल, सामान्य अध्ययन, जसं सेटनेटला पेपर 1 आहे अशा पद्धतीनं. आणि लेखीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलवले जातील. मुलाखत ही फक्त 24 गुणांसाठी असेल. अशा पद्धतीची एकंदरीत निवड प्रक्रिया आहे. आणि याची सविस्तर जी जाहिरात आहे 10 जानेवारी 2025ला प्रसिद्ध झाली. आपण पाहू शकता यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर याच्यामध्ये सामाजिक आरक्षणही त्यांनी दिलेलं आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती. एकूण 30 विषयासाठी 574 पदांसाठीही 75, एक संगीत असं मिळून 575 पदासाठी ही जाहिरात आहे. आपण पाहू शकता. हिंदीसाठीचे 58, इंग्लिश 21, संस्कृत, उर्दू, पार्शियन, बॉटनी, केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स
अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात आहे. ही आपली टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल या चॅनलवर ही जाहिरात हे जे सविस्तर PDF आहे हे पाठवलं जाईल. जॉग्रफीसाठी 60, हिस्ट्रीसाठी 31, होम सायन्स 12, त्यानंतर पुढची सविस्तर जाहिरात ही दिलेली आहे. अर्ज परीक्षा पद्धतीची मी शॉर्टकटमध्ये पात्रता ही बघा आपण पाहू शकता. सेटनेट म्हणजे PhD, त्यानंतर सेटनेट संदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व जाहिरात ही आपल्याला पाठवली जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच शेअर करायला विसरू नका. आणि अभी नहीं तो कभी नहीं याच वर्षी अनेक जाहिराती येत आहेत. त्यामुळं सेटनेट परीक्षा आणि प्राध्यापक भरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे. त्याचं सर्व अपडेट आपल्या चॅनलमार्फत आपण पुरवत असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.